एका गावात सगळे दारुडे एका अधिकाऱ्याने आमच्या एकत्र केले आणि त्याने एक छानसा प्रयोग त्या अधिकाऱ्याने केला. 2 ग्लास घेतले. एका ग्लासमध्ये ही हातभट्टीची दारू आणि दुसऱ्या ग्लासमध्ये स्वच्छ पाणी घेतलं. दोन्हीमध्ये एक एक किडा सोडला. 5 मिनिटांनंतर दारूतला किडा दारू विषारी असल्यामुळे मरून गेलेला होता आणि पाण्यातल्या किडामधलं गोल 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 घिरट्या करत होता. त्या अधिकाऱ्यांनी समजून त्या दारुड्यांना समजून सांगायला लागले, बघा यातला दारूतला किडा कसा मरून गेलेला आहे, पाण्यातला किडा कसा गोल गोल फिरतो आहे, तरंगतो आहे, पोहतो आहे. कोपऱ्यात एक दारुडा लेजिम खेळत म्हणजे बेलकांडत उभा राहिला आणि म्हणाला, साहेब तुमचं बरोबर आहे, दारू पिल्यामुळं पोटातले सगळे किडे मरून जातात. मी एक गोष्ट वाचलेली होती. नदीला महापूर येतो आणि महापूर आल्यामुळं गावामध्ये पाणी शिरतं नदीचं. मग प्रशासनाचे लोक येतात त्या नदीच्या पाण्यामुळं लोकांचं विस्थापन करण्यासाठी. तहसीलदार येतात जीप गाडी घेऊन आणि ते सांगायला लागतात सगळ्यांना, बाबा चला पाणी गावात शिरणार आहे, पूर आलेला आहे. सगळे लोक निघून जातात, परंतु एक व्यक्ती असतो की जो म्हणतो, माझ्या देवावर प्रचंड श्रद्धा आहे, मी दरवर्षी सत्यनारायण करतो, सकाळ दुपार संध्याकाळ देवाची पूजा करतो, भजनं कीर्तनं वेळेवर जाऊन अटेंड करतो, मला काही होणार नाही, देवावर माझा पूर्ण विश्वास आहे. तो तहसीलदार जीप घेऊन आलेला असतो, तो निघून जातो बिचारा. गावामध्ये पाणी शिरतं, त्याच्या घरामध्ये पाणी शिरतं. पहिल्या मजल्यावर तो जाऊन वाट पाहतो की आता पाऊस कमी होईल, पुराचं पाणी कमी होईल, पण पाणी कमी होत नसते. पण त्याला ते एका होडी त्याच्या दिशेनं येताना दिसते. त्या होडीमध्ये काही लष्कराचे जवान असतात. ते जवान खुणावत असतात की बाबा तुला न्यायला आम्ही आलेलो आहे, तू या होडीमध्ये ये. तो गॅलरीमधनं म्हणतो, काय नाही, माझा देवावर प्रचंड विश्वास आहे, त्याचं पूजा अर्चा भजन कीर्तन सगळं मी करतो, मला काय होणार नाही. ते होडीतले लष्कराचे जवान बिचारे निघून जातात. पाणी अजून वाढतं, छपरापर्यंत येतं. आपल्याजवळचा पैसा अडका सोनं नाणं घेऊन तो छपरावर वाट पाहत बसतो. आकाशाकडे नजर असते, पाऊस कमी होईल, मग कमी होईल. तेवढं त्याला एक हेलिकॉप्टर घिरट्या घालताना दिसतं. हेलिकॉप्टरमधला पायलट एक शिडी त्यानं खाली सोडलेली असते आणि त्याला खुणावत असतो, अरे या शिडीवर चढून वरती ये, तुला पावसाचं पाणी वाढणार आहे. तो म्हणतो, माझा देवावर प्रचंड विश्वास आहे, मी भजन अर्जन कीर्तन अर्चन सगळं करतो, मला काय होणार नाही. तोही बिचारा निघून जातो. पाणी वाढतं, त्या छपराच्या वरनं त्याच्या डोक्याच्या वरनं जातो, तो पाण्यात वाहून जातो, बुडतो, मरतो आणि थेट परमेश्वरासमोर जाऊन उभा राहतो आणि देवाला शिव्या घालायला लागतो, अरे परमेश्वरा, तुझ्या आयुष्यभर मी पूजा अर्चा केली, कीर्तनं भजनं केली, सत्यनारायण केलं, सगळं केलं, तू कुठं होतास, का आला नाहीस मला वाचवायला. तर परमेश्वर शांतपणे उत्तर देतात, अरे ती जीप गाडी, ती होडी, ते हेलिकॉप्टर घेऊन मीच आलेलो होतो, तू मला ओळखलं नाहीस, हा तुझा प्रॉब्लेम आहे, माझा प्रॉब्लेम कसा. UPSCच्या परीक्षेची तयारी करताना 3 विचारवंतांच्या विचारांचा अभ्यास करावा लागतो, गांधी, नेहरू आणि टागोर. आता सुद्धा टागोरांच्या कवितेचा उल्लेख या ठिकाणी झाला. बापूजी म्हणजे आजकाल मुलांना लगे रहो मुन्ना भाई अशा सिनेमातनंच त्यांची फिलॉसॉफी सांगावी लागते. त्यात काहीतरी तो मुन्ना भाईला कुठली तरी क्विज कॉम्पिटिशन त्या रेडिओ जॉकीला इम्प्रेस करण्यासाठी जिंकायची असते आणि मग तो त्या सर्किटला विचारतो, अरे ओ बापूजी कौन है. तो सर्किट उत्तर देतो, अरे ओ 500 की नोट पे ओ बापूजी. वो क्या आर्मी में था क्या, पुलिस में था क्या. नहीं नहीं, उसका बॉडी वॉडी खास नहीं दिखता है, वो ज़्यादा कपड़े भी नहीं पहनता था, लेकिन उसने अंग्रेजों की वाट लगा दी. उचललेस तू मीठ मूठवर साम्राज्याचा खचला पाया, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, दे दी हमें आजादी बिना खडक बिना ठाल. त्या बापूजींनी या सगळ्या रासाचं विश्लेषण खूप सुंदर शब्दामध्ये केलेलं आहे. इंग्रजीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की देयर इज इनफ इन दिस वर्ल्ड to fulfill each and every individual's need, but there can never be anything which will fulfill a single individual's greed. या जगामध्ये एवढं संचित आहे की प्रत्येकाची गरज पूर्ण होऊ शकते, परंतु एका माणसाची हाव, एका माणसाची लालसा, एका माणसाची ग्रीड पुरी करण्यासाठी हे सगळं संचित्र एकत्र केलं तरी ते अपुरं पडणार आहे. आणि या सगळ्या रासाला जातीयवाद, धर्मवाद, लिंगभेद, सगळ्या प्रकारचे आमच्यामध्ये असणारे डिव्हिजन आणि डिस्रप्टिव्ह, आमच्यामध्ये भेद पाडणारे घटक म्हणजे प्रार्थना दिवाळीची असते,